नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव ओंकार अशोक कदम. मी सहाय्यक गट विकास अधिकारी आहे. सध्या माझं पोस्टिंग नांदेड इथे आहे. आपण आज भेटत आहोत कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मध्यंतरी माझे आणि खाटेकर सरांचे माझ्या 2024च्या इंटरव्ह्यूबद्दल डिस्कशन चालू होते. तेव्हा त्या गप्पांच्या ओघांमध्ये की माझे मार्क आणि स्ट्रॅटेजी याबद्दल जेव्हा बोलणं झालं, तेव्हा सर असे म्हटले की तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा. त्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर जर का माझ्याबद्दल जर का सांगायचे झाले, की माझे प्रिलिमचे जर का मार्क फर्स्ट ऑफ ऑल सांगायचे झाले, तर 2021ला मला 115 मार्क होते. 2022ला 135 होते. 2023ला 135 होते. 2024ला 145 होते. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे, की 2021ला आणि 2023ला एक मिनिमम अभ्यास करून मी जास्तीत जास्त मार्क पाडलेले होते. तर सांगायचा मुद्दा हाच आहे, की कंटेंट सगळं नाही. नक्कीच कंटेंट महत्त्वाचं आहे, पण तुम्हाला कंटेंटचं ॲप्लिकेशन जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता नवीन पॅटर्न आलेला आहे. नवीन आहे. ऑब्जेक्टिव्ह पासून डिस्क्रिप्टिव्हकडे आपण जात आहोत. तर इथं प्रिलियम पास होणं खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासाठी जर का बोलायचं झालं, तर आत्ताची जी CSE 2025 आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायचे आहे, की मी याचा फॉर्म भरलेला नाहीये. त्याच्यामुळे माझ्याकडून जे काही आहे ते मी तुम्हाला माझ्या पास्ट अनुभवावरच तुम्हाला पुढे कन्वे करायचा माझा प्रयत्न राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की कितीतरी मुलांना हा लो कॉन्फिडन्स आहे, की त्यांना होईल का नाही, किंवा आता नवीन पॅटर्न आहे, UPSCची स्पर्धा आहे, तर म्हणजे त्याच्याबद्दल खूप साऱ्या शंका आहेत. पण माझं असं म्हणणं आहे, की तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे, इव्हन इफ यू आर एनीवन, तुमची 0 ते 100% चान्सेस इथं आहेत. कारण कोणालाच ह्याच्याबद्दल कल्पना नाहीये, की नक्की पेपर कसा होणार आहे, पेपर चेक कसा होणार आहे, कोणते पॅरामीटर्स आहेत, अक्षर चेक होणार आहे, कंटेंट चेक होणार आहे, काहीच होणार नाही. सो जो ब्लँक आहे ना, इथं सगळ्यांनाच इक्वल संधी आहे, असं मला वाटतं. तर याच्याबद्दलच आपण एक ठराविक आपण बोलू, की आत्ता जे आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, की इथं प्रिलियम सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. जर का तुम्ही प्रिलियम आत्ता पास होताय, तर तुम्हाला मेन्सचा अनुभव येणार आहे. जर का तुम्ही मेन्सचा अभ्यास करत असाल, पण जर का प्रिलिमच नाही निघाली, तर इट विल बी ऑल वेस्ट. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण आता हे बघितलं, की CSE 2025 सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि जी बाकीची स्पर्धा आहे, कितीतरी मुलं आहेत, की फक्त सारखीची स्कॉलरशिप मिळावी म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, की कॉम्पिटिशन तुम्हाला प्रिलिम मधून जर का तुम्ही इन होताय, तर मेन्ससाठीची कॉम्पिटिशन तेवढी सीरियस नाहीये. त्याच्यामुळे जर का तुम्ही जेन्युइनली स्टुडंट असाल, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दुसरा एक आहे, की आता पेपर पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे कितीतरी मुलांचा अभ्यास झालेला आहे. तर आपल्याला आता फक्त ढिल्लं पडायचं नाही. तर ढिल्लं न पडण्यामागे मग आता आपण काय करू शकतो, की सगळ्यात बेस्ट जी स्ट्रॅटेजी मी वापरत होतो, की तुम्ही काय करायचं, की तुम्हाला फक्त आहे ना मार्केटमध्ये जायचंय आणि वेगवेगळे पेपर आणायचे. पेपर आणताना ना फुल लेंथ आणा तुम्ही, म्हणजे असं सब्जेक्ट वाईज नको. फुल लेंथ पेपर आणा. आपण 3 टप्प्यावर त्याला हे करणार आहे, की सगळ्यात पहिल्यांदा पेपर सोडवणे, त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम करणे आणि त्याच्यानंतर त्याचा फीडबॅक देणे. आता पोस्टमॉर्टम करणे म्हणजे नक्की काय करायचं, की तुम्ही डेली म्हणजे आता सपोज 21 दिवस राहिलेत. आपण म्हणतोय 25 दिवस आहेत, पण 3 ते 4 दिवस दिवाळी आणि दिवाळी एन्जॉय करा. काय नाही, दिवाळीनंतर पण 2-1 आठवडे आहेत. तुमचा अभ्यास होऊ शकतो. त्याच्यात तुम्ही थकू नका. एवढंच माझं म्हणणं राहील. आणि जर का आता आपण परत स्ट्रॅटेजीकडे आलो, तर पेपर जेव्हा जेव्हा तुम्ही सोडवाल, तर 20-21 पेपर डायरेक्ट घेऊन या मार्केटमधून जाऊन. कुठलेही भेटतील. आपल्या स्टेपअपचा तर जर का तुम्ही टेस्ट सीरीज लावली असेल तर बेस्ट. नसतील लावले तर तुम्ही अजूनही तुम्हाला संधी आहे. कारण स्टेपअपचे पेपर चांगलेच आहेत. त्यानंतर बाकीचे पण जे मार्केटमध्ये आहेत, त्याचे पण तुम्ही पेपर सोडू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, की रोज 10 ते 12 हा तुम्ही टाईम स्लॉट ठेवा. हा टाईम स्लॉट ठेवण्यामागचं कारण काय आहे, की आपला जो पेपर होतो, तो 10 ते 12 मध्येच होतो. कितीतरी मुलं दुपारनंतर पेपर सोडवतात. पण तुमचं ते मेटाबॉलिझम असेल, तुम्ही जेवल्यानंतरचं तुमचे विचार थोडा स्लो झालेले असतात. तर ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट पडतो. आपल्याला आपल्या माइंडला सवय लावायची आहे, की पेपर सोडवायचा. कितीतरी वेळा म्हणजे मी माझे मित्र देखील बघितलेत, की अभ्यास वगैरे झालेला आहे. पण त्यांना फक्त ते तिथं गोष्टी टॅकल नाही करता आल्या किंवा तिथलं ते जे प्रेशर आहे, ते हँडल नाही झालं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचंय, की 10 ते 12 पेपर हे तुम्ही ठरवून करा. 10चं आहे ना, तुम्ही 9:45ला टायमर लावा, अलार्म लावा आणि 10 वाजता तुम्ही पेपर सोडवायला बसले पाहिजेत. आणि पेपर मुद्दामून आहे ना, तुम्ही म्हणजे फक्त पेपरवर नका सोडू, तर OMR शीट घेऊन या. कारण कितीतरी सिली मिस्टेक होतात. त्या सिली मिस्टेक आपल्याला टाळायच्या आहेत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ठरवलं, की 10 ते 12 आपण पेपर घेतोय. त्याच्यानंतर 12 वाजता जेव्हा तुमचा पेपर सोडून झाला, 12 ते 12:15 पर्यंत तुम्हाला ते पेपर चेक करायचा आहे. जस्ट रँडम चेक करायचं आहे. त्यानंतर आपण काय करतोय, की आता मी तुम्हाला सांगेल, की प्रत्येक आपले जे 6 सब्जेक्ट आहेत जनरली पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर्स. तर त्या 6 पेपरमध्ये आपण काही सबसेक्शन केलेले आहेत. तर आपल्याला काय करायचंय, की ह्या आपण जेव्हा हा पेपर सोडवला, त्याच्यात आपले जे काही चुकले, जे काही राहिले,
किंवा तुम्हाला जर का असं वाटलं की हा हे मला माहिती आहे पण या 4 ऑप्शन पैकी मला एक्झॅक्ट माहिती नाही किंवा 50-50 आहे. तर तिथे तुम्ही त्याला स्टार करा किंवा गोल करा किंवा काही करू शकता तुम्ही. मी जनरली 2 लिहायचो की 50-50 आहे म्हणून. ओके. तर हे जेव्हा तुम्हाला कळालं ना की हां आणि आपल्याला काय करायचं की जे आपले कन्फर्म बरोबर आलेले आहेत. म्हणजे आता सपोज जर का आपण असं समजू की टोटल 100 प्रश्न आहेत. त्या 100 पैकी तुमचे 32 प्रश्न असे आहेत, की जे तुम्हाला कन्फर्म माहिती होते आणि बरोबर आलेले आहेत. ओके. आणि त्यातले 4 ते म्हणजे 5-6 प्रश्न असे आहेत, की जे तुमचे म्हणजे अनावधानाने चुकले किंवा सिली मिस्टेकने चुकले. कोणतेही रिझन असेल. ओके. आता दुसरं आपण हे करू, की 50-50 वाले काही प्रश्न असतात, की जे तुम्हाला वाटते, की अरे हे मला हे वाटतंय म्हणजे ए आहे का सी आहे? मग आपण सी करतो. पण कधी-कधी ए असतं. कधी-कधी ए करतो आणि एच असतं. तर मग असे जे असतील ना, तर ते जनरली इक्वल असतात. आपण असं धरू, की 15 प्रश्न आहेत, की जे तुमचे बरोबर आलेले. ओके. आणि आता हे किती झाले 30, 40 आणि 30 70 आणि राहिलेले जे 30 प्रश्न आहेत, ज्याचा तुम्हाला अंदाज नव्हता किंवा पेपर अवघड असल्यामुळं किंवा सोपं असल्यामुळे तुम्हाला ते जमले नाही. तर आपण असं धरू, की त्याचे 8च प्रश्न बरोबर आले आणि 22 प्रश्न चुकले. तर जे मी म्हटलं ना, की तुम्हाला पोस्टमॉर्टम करायचं आहे. तर आपल्याला पोस्टमॉर्टम कशाचं करायचंय? हे 32 प्रश्न सोडले ना आपण, तर 32 प्रश्न सोडून हे बाकी जे सगळे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नाचं आपल्याला पोस्टमॉर्टम करायचं. ओके. तर हे आपण का करतोय, की तुम्हाला जाणवेल, की तुमच्या मनात थोडी का होईना शंका आली आणि जेव्हा आपण एखादा पेपर सोडवतो, तर पेपरमध्ये आपल्याला जाणवत असेल, की काही-काही गोष्टी अरे, आपण पेपर सोडवल्यावर म्हणतो, की "अरे, थोडक्यात अरे, मला वाटलेलंच रे, हेच आहे." पण ते चुकलं. पण ते जेव्हा मेन पेपरला चुकतं त्याला माफी नाहीये. म्हणून माझं काय म्हणणं आहे, ज्या काही चुका आहेत ना, ते तुम्ही इथं करा. तुमची सिली मिस्टेक होऊ दे, तुमचं करेक्ट इनकरेक्टचं होऊ दे, काहीही होऊ दे. तुम्हाला फक्त काय करायचंय, की हे 32 प्रश्न सोडून द्या, कारण ते तुमचं कन्फर्म होते आणि बरोबर आहे. ते सोडून जे बाकीचे आहेत, ते तुम्हाला नीट सोडवायचे आहेत. तर आपण आता काय करू, की हे हा एक सरळ सोपा मार्ग आहे. आता मी तुम्हाला फक्त हे सांगतो, की अ, जे सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्ट, त्या 6 सब्जेक्टचं मी तुम्हाला एक विभाजन करून देतो, की कोणकोणते विभाजन आहे. त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी हँडल करू. तर आता आपण बघू, की सब्जेक्ट वाईज आपल्याला नक्की कशा-कशा पद्धतीने हँडल करायचं आहे. ही तुम्हाला स्ट्रॅटेजी कळाली असेल, असं मी गृहीत धरतो. जरी काही प्रॉब्लेम आला, तर नंतर मी तुम्हाला माझा नंबर देईन. आपण त्याद्वारे मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉलिटीपासून सुरुवात करू. तर पॉलिटीचं जे आहे, आपल्याला पहिल्यांदा त्याचं जे आपण फक्त डिव्हाईड करून घेऊ. सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो आहे, की इंट्रोडक्शनचा. त्याच्यात तुमच्या सगळ्या म्हणजे हिस्ट्रीपासून जे आपण बेसिक स्ट्रक्चर आहे, तिथपर्यंतचे घेऊ आपण इंट्रो. ओके. दुसरं आहे प्रिन्सिपल. आता या प्रिन्सिपलमध्ये 3 गोष्टी येतात. फंडामेंटल राइट, डी आणि एफ ओके. त्याच्यानंतरचे 3 आपले सोपे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. ओके. त्या 3 गोष्टी आहेत. त्यानंतर जर का असेल तर सेंटर स्टेट रिलेशनशिप आणि त्यानंतर ज्या आपल्या सगळ्या बॉडीज आहेत आणि त्यानंतर मिसलेनियस. ओके. तर तुम्हाला काय करायचंय, की आपण जेव्हा आता सपोज 15 प्रश्न सोडवले आपण, कुठल्या पण ह्याचे. तर तुम्हाला ते 15 प्रश्न ह्या 7 ते 8 पॉइंटमध्ये डिव्हाईड करायचे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जाणवेल, की मग तुम्हाला ते बघायचं, की 50-50 आहे का आपलं 50-50 असेल किंवा मग कन्फर्म चुकलंय का माहिती असून चुकले. तर आपण काय करू शकतो, की त्याच्यात पण आता ह्याच्यात पण सब पॉइंट असेल. आता फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपलमध्ये फंडामेंटल राइटमध्ये आर्टिकल 14 मध्ये जर का विचारलं असेल, की इक्वालिटी बिफोर लॉ का इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. जर का त्या संबंधी प्रश्न चुकला असेल ना, तर तुम्ही 14, 15, 16, 17 ही कलमं वाचून घ्या. म्हणजे काय होईल, की हे कलम तुमच्या नजरेखालून गेले ना, की तुम्हाला ही पद्धत सोपी जाईल. आणि ह्या पद्धतीने काय होते, की माझं असं मत आहे, की तुम्ही 6 पेपर जेव्हा सोडवता ना, तेव्हा तुमचे अख्खे पेपर सोडून झालेले असतात. अख्खी एक रिव्हिजन झालेली असते आणि तुम्हाला जाणवेल, की परत 6व्या पेपरनंतर रिपिटेशन चालू होतं. जेव्हा तुम्ही कोणताही पेपर सोडवता. त्यामुळं हे कळालं असेल, की पॉलिटीचं परत एकदा तुम्ही मागे घेऊन बघू शकता, की कोणकोणते मुद्दे सांगितले. जर का ह्याच्या व्यतिरिक्त तुमचेही काही मुद्दे असतील, तर तेही तुम्ही ॲड करू शकता. फक्त तुम्हाला एक बघायचं आहे, की ह्या मुद्द्यांवरून तुम्हाला एक कळेल, की तुमचा वीकर सेक्शन कुठला आहे. जेव्हा तुम्ही रोज-रोज पेपर सोडवता आणि तुम्हाला कळेल, की 50-50 मध्ये माझं राहते किंवा डायरेक्ट अननोन आहे, की माहितीच नाही काही. तर तुम्हाला कळलं, की सपोज आता बऱ्याच मुलांचं असतं, की सेंटर स्टेट रिलेशनशिप बऱ्यापैकी चुकत असेल. जर का तुम्हाला कळलं, की हां, आज पेपर सोडवला त्याच्यात चुकलं. उद्या पेपर सोडवला त्याच्यात पण 2 चुकले किंवा 2 चुकले किंवा 2 एक बरोबर आलं, पण ते 50-50 मधले होते. नंतर तुम्हाला परत कळलं, की सेंटर स्टेट रिलेशनशिपमध्ये तिसऱ्या पेपरला नाही चुकलं, पण चौथ्या पेपरला परत एकदा चुकलं.
जेव्हा तुमचे 6 पेपर होतील ना, तेव्हा एक दिवस तुम्ही ब्रेक घ्या आणि मग तुम्हाला कळतं ना, की हां, जर का माझा हा सेक्शन वीक आहे, तर हा सेक्शनला तुम्ही एक दिवस पूर्ण वेळ म्हणजे एक पूर्ण वेळ देऊन तुम्ही लिहू शकता, की त्याच्या नोट्स काढा, त्याची नीट रिव्हिजन करा. त्याच्यात ज्या खाचा-खोचा आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. म्हणजे तुम्हाला कळेल, की नक्की काय चुकत आहे. तर पॉलिटीचं एक हे जे स्ट्रक्चर देत आहे, त्याच्यात अजून काही शंका असतील तर त्या नक्कीच तुम्ही सांगू शकता. आता आपण पुढचं सेक्शन घेऊ. एकच मिनिट. हां, पुढचं सेक्शन जिओग्राफी घेऊ. तर जिओग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जिओमॉर्फॉलॉजी, त्यानंतर क्लायमेटॉलॉजी, त्यानंतर तुम्हाला जाणवेल, की जे फॅक्च्युअल आपल्याला पडतात, की महाराष्ट्र असेल, इंडिया असेल. ओके. त्यानंतर नवीन-नवीन आजकाल प्रश्न पडत आहेत ह्युमन जिओग्राफीचे. त्याच्यासाठी प्रेमराज सरांनी ते आपले 10-12 पानांच्या नोट्स आहेत. ते तुम्ही बिनधास्त राहू शकता. प्रिलिमला त्याच्या बाहेर सहसा जात नाही. त्याच्या बाहेर पडलं तर कोणालाच येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याची काहीच चिंता करू नका. आणि याच्यानंतर जे कुठला पॉइंट राहत असेल तर एन्व्हायर्नमेंट आहे. ओके. आता एन्व्हायर्नमेंटमध्ये पण 2-3 सेक्शन आहे, की एन्व्हायर्नमेंटमध्ये एक सेक्शन आहे, की ती आहे थिअरी. ओके. की ज्याच्यात तुम्हाला पोल्युशन असतील किंवा त्या सगळ्या गोष्टी आणि इथं आहे एक्झिक्युशन. मग ह्याच्यात एक्झिक्युशनमध्ये तुम्हाला जाणवेल, की जर का ऍक्ट्स असतील किंवा आपण बघतो की नॅशनल पार्क असतात, फ्लोरा फॉना किंवा वल्चर असेल तर मग ते क्रिटिकली एंडेंजर असतं, यासारख्या गोष्टी. या सारख्या गोष्टी तुम्हाला हे एक जिओग्राफीचं आपण स्ट्रक्चर बघतो. हा, आणि अजून एक गोष्ट मला हे सांगायची आहे, जेव्हा मी तुम्हाला हे सांगेल तर जर का तुम्हाला आता पर्टिक्युलरली जाणवलं की सेंटर स्टेट रिलेशनशिप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे, इथं बऱ्यापैकी मुलांना महाराष्ट्र आणि इंडिया प्रॉब्लेमॅटिक वाटतं, तर मी तुम्हाला सांगतो की लिटरली मी महाराष्ट्र जिओग्राफी ऑप्शनलाच ठेवलेलं होतं. फक्त म्हणजे बेसिक काय करायचं, की हा कोकणातल्या नद्या असतील, डोंगर दऱ्या असतील, वरच्यावर प्रश्न बघायचे आणि सोडून द्यायचं. कारण काय तुम्हाला जेव्हा बघताल ना, तर आता सपोज इथं 20 मार्क आहेत, इथं 15 मार्क आहेत. ओके. तर तुम्हाला फक्त 15 पैकी त्याच्यातले थोडेफार मार्क म्हणजे आता 15 पैकी इथं तुम्हाला 13-14 मार्क आहेत. 1-2 तुमचे चुकणारच आहेत. तुम्ही कुठेही करा. मग जर का तुम्हाला कळतंय ना, की हा सेंटर स्टेट रिलेशनशिप खूपच त्रास होते. पॉलिटिला तर कुठलंच नाही पाहिजे, पण सेंटर स्टेट रिलेशन जर का वाटतंय, एक्झाम्पल घेतोय आपण, तर तुम्ही त्याला होल्ड ठेवू शकता. ओके. सिमिलरली आता मी इथं महाराष्ट्र जिओग्राफी खरंच, कारण मला ते म्हणजे पाठ करणं, भला मोठा ते दीपस्तंभाचा ठोकळा वगैरे ते नव्हतं जमत. सो मी ते पूर्णच स्किप केलेलं होतं. आता जर का आपण पुढचं जर का सब्जेक्ट बघायचं झालं असेल. ओके. इकॉनॉमी. आता इकॉनॉमीचं जर का असेल, इकॉनॉमीची भीती खूप असती. पण एकच सांगायचं, की प्रिलियमचं जे इकॉनॉमी आहे, ते खूपच ईझी पडतं. हां, नक्कीच काही-काही प्रश्न अवघड पडतील. पण हा विश्वास ठेवायचा, की तुम्हाला फक्त बेसिक करायचंय. आत्ताचा पण 2024 जर का पेपर बघितला ना आपण, खूपच सोपा पडला. अनपेक्षितरित्या म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना वाटलं होतं, की खूप अवघड असेल त्याच्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हे कर, हे कर. पण अजिबात नाही. बेसिक तुम्ही पक्क करा. बेसिकवर आलं तर तुम्हाला येणार आहे. नाही जमलं तर कोणालाच येणार नाहीये. ह्या विश्वासावर तुम्ही फक्त ठेवा आणि इकॉनॉमी थोडं साईडला ठेवलं तरी चालेल. तर बिनधास्त आपल्याला इकॉनॉमीचे आपण कसे 4 सेक्शन करतोय. देसले सगळ्यांकडे असेल, तर देसलेचा पहिला पार्ट म्हणजे देसलेचं जे मेन पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं, त्याच्यात 2 इंडेक्स त्याची 2 पानात त्यांनी डिव्हाईड केलेली. तर त्याचं पहिलं पेज ज्याच्यात तुम्हाला सगळी थिअरी दिसते इकॉनॉमीची. ओके. त्याच्यात मग तुम्हाला बँकिंग सिस्टम काय आहे किंवा अजून पैसा म्हणजे काय, महागाई काय असेल, या सारख्या गोष्टी दिसतात. जे दुसरं पेज आहे, त्याच्यात तुम्हाला इंडियन इकॉनॉमी आहे. ओके. तिथं तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे. तिथे तुम्हाला इंडियन इकॉनॉमी आहे. ओके. त्याच्यानंतर जो तिसरा आहे, तर ते जे आपलं दुसरं एचआरचं जे पुस्तक आहे सरांचं, तर ते एचआर-एचआरडी किंवा ह्याच्यात सगळ्या स्कीम येतात इनडायरेक्टली जर का बोलायचं झालं तर, त्याच्याबद्दल. आणि जर का आजकाल जे आहे, तर बजेटवर जर का जे प्रश्न राहत आहेत किंवा करंट अँगल असेल, तर हा. तर मी म्हणेल की हा तुम्ही स्किप केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यात जर का काय-काय आता इकॉनॉमिस्ट पण पडत आहेत. इकॉनॉमिस्ट तुम्ही इथं पण घेऊ शकता. पण मी म्हणेल की एक इकॉनॉमिस्टचे जर का तुम्हाला वाटलं की मार्केटमध्ये कुठेही जावा, 10-12 इकॉनॉमिस्ट येतात. नर्स असेल, आपले केल्विन असतील, तर तेच फक्त तुम्ही वाचून घ्या. बाकी स्किप करा. काही गरज नाहीये. बजेट पण एक वरच्यावर अंदाज घ्या, की कशा पद्धतीचे प्रश्न पडतायत आणि त्याच्या व्यतिरिक्त करण्याची गरज नाही. तुम्हाला जे मेन आहे ना, ते ह्याच्यात. आता जर का तुम्ही बघाल एचआर-एचआरडी. एचआर-एचआरडी मध्ये तुम्हाला जाणवेल, की
स्कीम्स आहेत. स्कीम्सचं आपल्याला लक्षात काय घ्यायचं, की तुम्हाला त्याचं एकतर बेनिफिशियरी माहिती पाहिजेत. तारीख आणि वर्ष आजकाल चुकवत नाहीये. चुकवतायत पण एवढं चुकवत नाही जर का अनलेस ती फ्लॅगशिप स्कीम असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचं म्हणजे आता त्या स्कीमचं नक्की उद्देश काय आहे? तो उद्देश जर का तुम्हाला ती स्कीम कळली ना, तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क येऊन जातात. आणि बाकी हे इंडियन इकॉनॉमी आणि जी थिअरी आहे, ती आपल्याला वरच्यावर फक्त करायचीच आहे. ओके. हे झालं आता इकॉनॉमी. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, की ज्याच्याबद्दल एक खूपच भीती पण राहते आणि फॅक्च्युअल पण खूप आहे, तर हिस्ट्री. हिस्ट्रीचे भरपूर पार्ट केलेले आहेत आपण. जर का आता हिस्ट्रीचं इथं लिहिण्यापेक्षा मी वरच्या वरच सांगतो, की सगळ्यात पहिलं म्हणजे इतिहास जिथून चालू होतो, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रिलिम्ससाठी एन्शियंट मिडिव्हल. ओके. त्याच्यानंतर जो 1757 ते 19व्या शतकातले जे समाज सुधारक होते. ओके. सोशल रिफॉर्मर याच्याबद्दल आपण करू. त्याच्यानंतर जे पॉलिटिकल आहे, ते सोशल झाला. पॉलिटिकलमध्ये तुम्ही 2 भाग करा. एक गांधीजींच्या आधीचा आणि गांधीजींच्या नंतरचा. ओके. जर का तुम्ही हे कळलं, तर तुम्हाला पण कळेल की आधी काय होतं, की जहाल असेल किंवा मग काँग्रेसची स्थापना वगैरे हे सगळे प्रश्न येतील. त्याच्या काँग्रेसच्या आधीच्या पॉलिटिकल संस्था वगैरे टिपिकल प्रश्न आहेत. त्याच्यात आता सहसा चुकत नाही. फक्त तुम्हाला ते चुकायचं नाही एवढंच. आणि त्यानंतर गांधीजींचे असतील, तर गांधीजींच्या ज्या 3 आहेत, सीडीएम, एनसीएम आणि क्विट इंडिया मूव्हमेंट. ह्या 3 तुम्हाला नीट करायच्या आहेत. यानंतर जर का असेल तर आपल्याला एक क्लास स्ट्रगल नावाचं एक गोष्ट आहे आणि ह्याच्यात तुम्हाला खूप सारे सब पॉइंट आहेत. तर मग ह्याच्यात तुम्ही बघू शकता की रिव्होल्युशनरी जे असतील, विमेनचा एक स्ट्रगल असेल, दलितांचं स्ट्रगल असेल, आंबेडकरांनी लीड केलेला किंवा आंबेडकर पूर्व देखील असेल, ट्रायबल असेल, फार्मर असेल, विमेनचा असेल, लेबर, ट्रेड युनियन, हे सगळे तुम्हाला हिस्ट्री आहे ना ह्या 4 ह्याच्यात. आणि परत मी म्हणतोय की हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स तुम्ही एक एक किंवा महाराष्ट्र जसं आपण जॉग्राफीमध्ये महाराष्ट्र जॉग्राफी ऑप्शनला ठेवलं, तिथं तुम्ही ठेवलं, तर ह्याच्यातला तुम्ही कुठलाही एक ऑप्शनला ठेवू शकता. तिथं तुम्ही आणि जेव्हा मी म्हणतो ऑप्शन, ऑप्शन म्हणजे पूर्ण सोडून देणं असं नाही. तुम्हाला काय करायचंय की हां, त्यातलं चुकलं तर एक सॉफ्ट कॉर्नर द्यायचा आहे. म्हणजे कसं की आता सपोज तुम्ही जर का इथून पुढे 20 पेपर सोडवण्याचं जर का तुमचं टार्गेट असेल, तर एन्शियंट मिडिव्हल मधले जर का तुम्ही प्रश्न सोडवले ना, तर तुम्हाला फक्त बघायचं की कोणता एरिया पडलाय. जर का आता एन्शियंट मिडिव्हल असेल, जर का गुप्त असेल, तर गुप्त फक्त 5 मिनिटात हा चुकलं. कारण ऑप्शनला ठेवलं म्हणजे चुकायची शक्यता जास्त राहते. किंवा 50-50 किंवा अननोन मध्येच राहण्याची शक्यता राहते. तर हां, गुप्त असेल तर पटकन वाचून घेतलं. बुद्ध असेल, बुद्धच्या 4 काउन्सिल असतील. म्हणजे सब टॉपिक मध्ये घुसा, फक्त टॉपिक नाही. म्हणजे आता गुप्त असेल, गुप्तमध्ये समुद्रगुप्त, मग समुद्रगुप्त वाचून घ्या. गुप्तमध्ये चंद्रगुप्त, चंद्रगुप्त वाचून घ्या. मौर्य असेल, मौर्यमध्ये जर का अशोक असेल, तर अशोका तेवढा वाचून घ्या. जर का नंदकाळ असेल, त्यानंतर तुम्हाला सातवाहन दिसतील. असं एक राजा वाईज जरी तुम्ही वाचत गेला ना आणि फक्त वाचा आणि सोडून द्या. बिनधास्त सोडून द्या. मिडिवल मध्ये पण जर का मुघल असेल, मुघलमध्ये अकबर, अकबरमध्ये जर का त्याची नवरत्न असतील, फक्त नवरत्न वाचला. अख्खा अकबर वाचायचं देखील गरज नाही. जर का बाबर असेल, फक्त बाबरचं थोडं थोडं वाचा की काय चुकलंय नक्की. याने तुमचं काय होईल की एक नजर बसेल. आणि जर का फर्स्ट लेअरचा जर का जे प्रेमराज सरांचे जे कायम आहे किंवा खाटेकर सर देखील म्हणतात की लेअर वाईज तुम्ही डेप्थ डेप्थ बघा. जर का तुम्ही फक्त ते फर्स्ट लेअर आपल्याला फर्स्ट लेअर चुकायचं नाही, एवढंच आपलं मेन हेतू आहे. ओके. आता हे झाले आपले 4 महत्वाचे सब्जेक्ट. त्यानंतरचे जे आता हा या 4 सब्जेक्ट बद्दल मला अजून एक सांगायला आवडेल की तुमचं जे आहे ना 100 मार्क आहेत. ओके. तर या 100 मार्कापैकी हे जे 4 सब्जेक्ट सांगितले मी, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री, ह्याला तुम्हाला आहेत 65 मार्क आणि इकडे आहेत 35 मार्क. तुम्ही या 65 पैकी तुम्हाला 50 मार्क जर का तुम्ही पाडले ना, तर तुमची प्री फिक्स निघणार. हे मी बेट लावून सांगतोय. जर का तुम्ही कधी पण तुम्हाला डाऊट आला ना, तुम्ही ह्याच्या आधीचे पेपर काढा. तुम्ही हे बघा की हे जे 65 मार्क आहेत ना, या 65 पैकी तुम्ही तुमचे 50 तरी बरोबर आलेत का? जेव्हा जेव्हा तुमचे 50 बरोबर आलेत ना, मला म्हणजे मी कितीतरी विद्यार्थ्यांना भेटलोय की असं मला एकही सापडलेलं नाहीये की ज्याला 65 पैकी इथं 50 आलेत आणि त्यांनी त्याचा स्कोर आलेला नाही. त्याच्यामुळं हा कितीतरी मुलांना सायन्सची भीती असते, करंट अफेअरची भीती असते. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते अननोन आहे. तिथं अवघडच पडतात. तिथं तुम्हाला टेन्शनच घ्यायचं नाही. तिथं तुम्ही 50 पाडा. तिथं तुम्ही 50 पाडले तरी तुमचे 95 47.5 होतात किंवा हे तिथं तुमचे 90 ते 95 मार्क कव्हर होतात. आणि आता जर का मागच्या वेळेस जो हायेस्ट कट ऑफ होता, आपण 120चं टार्गेट ठेवलं तरी ठेवलं. तुम्हाला पुढच्या 70 पैकी फक्त 30 मार्क पाडायचे, जे की सोपं आहे. पण जर का तुम्ही हितच जर का तुम्ही कमी आला, कितीतरी मुलांना हितच 50-65 पैकी 40च बरोबर आले. 25 चुकले म्हणजे त्यांची हितच 70 मार्क आले. मग हिथं 70 आणि पुढं 50 मार्क 70 पैकी 50 मग ते अवघड होऊन जातं. हे जर का सब्जेक्ट आहेत जे तुम्ही वर्षानुवर्ष वाचत आहात किंवा मोस्ट ऑफ द टाइम आपला ह्यातच आपला अभ्यास जातो. जर का तुम्ही हितच जर का मार्क नाही आणले,
तर जे तुम्ही फक्त पेपर एक्झामसाठी वाचता, जसं की सायन्स आणि करंट, तर त्याच्याकडून तुम्ही तेवढी अपेक्षा ठेवणं खूपच चुकीचं आहे, असं मला वाटतं. ओके. तर हा देखील एक मुद्दा सांगायचा होता, की आपलं जे आहे PEGH मी याला म्हणतो, की तुम्हाला ना PEGH हे जे पेग आहे ना, या पेगमध्ये तुम्हाला 65 पैकी 50 मार्क तुम्ही पाडा. मी आणि जर का नाही पडले जर का तेवढे पडून देखील जर का तुमची प्रिलिम नाही निघाली, तर मला द्या, मी सांगेल ते हरेल. पार्टी फिक्स आहे. ओके. हां. तर आता जे शेवटचे 2 सब्जेक्ट आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण सायन्स बघू. तर सायन्सचे जे नॉर्मल जे आहेत बी, सी आणि बी. बी मध्ये मी अजून एक काढलेला बॉटनी. ओके. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की प्रत्येक ह्याच्यात मी एक-एक सब्जेक्ट पूर्ण ऑप्शनलाच ठेवलेला. इथं मी जो ह्युमन बायोलॉजी आहे, मला अजून देखील भीती वाटते. मी तो ऑप्शनलाच ठेवलेला आहे. कारण मला माहिती आहे, की याचं महत्त्व फक्त प्रिलिमसाठीच होतं आणि नाही जमत मला. म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही स्वतःला ओळखलं ना, की काय-काय गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्यात, तर माझं तेच म्हणणं आहे, की तुम्ही बायोलॉजीतलं म्हणजे कुठलाही असेल. आता काही-काही जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतील, त्यांना फिजिक्सचं किंवा केमिस्ट्रीचं अवघड जातं. तर ते तुम्ही पार्ट बघू शकता. बॉटनी त्यातल्या त्यात करा. कारण बॉटनीवर तुमचे 3 ते 4 प्रश्न आहेत आणि सगळ्यांना सोपंच पडतं हे. 2 ते 3, 3 ते 4 तर ते आहे. जर का फिजिक्सचं असेल, जर का आपण जे डिव्हिजन करत आहोत, ओके. तर फिजिक्सचं जे डिव्हिजन आहे, तर न्यूमेरिकल आणि कन्सेप्ट हे 2च डिव्हिजन आहे. ओके. तर म्हणजे म्हणणं काय आपलं, की जर का तुमचं न्यूमेरिकल चुकलं, न्यूमेरिकल जनरली कुठलं पडतं? लाईटचं पडतं किंवा ते कायनेमॅटिक्सचे पडतात. तर जे पडेल ना, तुमचं एक चुकलं ना, की त्याचे फक्त फॉर्म्युला एकदा लिहून काढा आणि त्याच्यात एक एक्झाम्पल सोडवा. परत ते तुमचं चुकणार नाही, याची गॅरंटी मी देतो. आणि कन्सेप्ट असेल तर कन्सेप्टमध्ये तुम्ही फक्त नीट बघा. सिमिलरली केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला जाणवेल ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि एक अदर मिसलेनियस अप्लाइड. हे 3 पद्धतीने पडतं. ऑर्गॅनिक म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, की अ, बाकी सगळं ते प्रिडिक्टेबल कार्बनचा एरिया ह्याच्यात येतो. इनऑर्गॅनिकमध्ये बाकी सगळी केमिस्ट्री आणि अप्लाइड किंवा मिसलेनियस. तर ह्या 3 मध्ये तुम्ही बघून जे तुमचे सोर्सेस आहेत त्याच्यातून फक्त ते वाचा. सायन्स असा सब्जेक्ट आहे, की जिथं तुम्हाला ना मी माझं म्हणणं आहे, की 20 आहेत ना, 20 पैकी तुमचे 10 ते 12च तुमचं टार्गेट पाहिजे. म्हणजे माझं नेहमीच टार्गेट आहे ना 12च राहिलेलं होतं. कारण मी हा जो महत्त्वाचा आहे, जे सगळे म्हणजे लोकांनी याच्यावर पी-एच-डी केलेली. तर ते मी ऑप्शनला ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे इथेच माझे 5 ते 6 मार्क गेले आणि जे राहिलेले 14 होते, त्याच्यातले माझं फक्त म्हणणं होतं, की 1 ते किंवा 2च चुकायचं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट करायच्या. म्हणजे जो नाही का, की एलिफंट इन द रूम त्याला तुम्ही क्लिअर करा. ओके. आणि नंतर आहे करंट अफेअर. ओके. आता करंट अफेअर मोस्टली 2 त्याच्यात हे होतात. एक तर काही लोकं मंथली वाचतात आणि काही अॅन्युअली वापरतात. ओके. मग ह्याच्यात परिक्रमा असतील, ह्याच्यात अभिनव जे काही आहे वर्षभराचे ते ठोकळे येतात. तर तुम्हाला काय करायचंय, की करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत, तर करंट अफेअरच्या प्रश्नांमध्ये पण काही थीम असते. जसं की पॉलिटिकल काही प्रश्न आहेत, इंटरनॅशनल प्रश्न आहेत, जिओग्राफीचे प्रश्न असतात. काही-काही ऐतिहासिक वर्ष झाले एवढं म्हणून आले. स्कीम्स असतील, नवीन स्कीम लॉन्च केली, त्याच्यावर प्रश्न. महत्त्वाच्या व्यक्ती असतील किंवा हे असतील. जर का तुम्ही मंथली असेल ना, तर माझं म्हणणं राहील, की तुम्ही फक्त ना डेली फक्त त्याची एक रिव्हिजन चालू ठेवा आणि नक्की कुठे चुकले तर जे चुकले ते थोडंफार बघा. कारण आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती अॅन्युअलीला जास्त सूट करते. अॅन्युअलीमध्ये तुम्हाला डायरेक्ट ते कप्पे करून दिलेले आहेत. ओके. इंडेक्समध्ये जायचं. हां. जर का आपलं इंडेक्समध्ये दिसतंय, की फेमस पर्सनॅलिटीज चुकले. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग जर का ते 30 पानांचं आहे. 15 ते 20 मिनिटाचा टायमर लावा आणि वाचून काढा. 10-12 वाचून होतील. जिथं संपेल तिथं थांबवा. पुढच्या वेळी तुम्ही परत चुकणार. तेव्हा तुम्ही परत ती सायकल कंप्लीट करा. म्हणणं हेच आहे, की तुम्हाला रिव्हिजन जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. ओके. तर ही आपली बेसिक स्ट्रॅटेजी होती. काही आपण जास्त खूप काही तीर मारलेला नाहीये किंवा काय असं खूप जास्त काही केलेलं नाहीये. फक्त माझं एकच म्हणणं आहे, की तुम्हाला काय करायचं, की पेपर आणायचे, पेपर सोडवा. ते 10 ते 12 पेपर सोडवा. आता त्याच्यानंतर तुमच्याकडे सपोज काहींकडे 8 तास राहतील, 7 तास राहतील. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं जेव्हा पोस्टमॉर्टम करताय, जर का आपण आता सपोज इथं जे एक्झाम्पल घेतलेलं होतं, की हां, की जर का कन्फर्ममध्ये बरोबर आलेले 40 प्रश्न आहेत. 50-50 मध्ये 30 आहेत आणि अननोन वाले 30 आहेत. तर मग ह्याच्यात आपण बघितलं की 32 बरोबर आले, 15 बरोबर आले, 8 बरोबर आले, इकडं 8 चुकले. ते 32 सोडून आपल्याला सगळे वाचायचे आहेत. त्याच्यात तुम्ही एक हे करा, जर का मग तुम्हाला जाणवलं की क्वालिटीज जास्त चुकले किंवा हां, त्याबरोबरच तुम्हाला ना अजून एक गोष्ट करायची आहे, की जे सर देखील कायम सांगतात, मी देखील त्याचा कायमच उपयोग घेतलेला आहे. व्हिज्युअलायझेशन. जे काही मार्क आहेत ना,
ते तुम्हाला कायम व्हिज्युअलाइज करायचे. अनलेस म्हणजे नॉट नेसेसरी की ते तसेच होतील. जर का आता माझ्याबद्दल सांगायचं झालं, तर 2021ला मला 115 होते. 2022ला 135 पडले. 23ला काहीच न अभ्यास करता देखील 135च पडले. त्यामुळे माझं चाललं की मला 135 ची हॅट्रिक करायची होती. 2024ला मी त्यासाठीच कायम हिट करत होतो, की 135 ची हॅट्रिक करायची म्हणजे कसं 74 बरोबर आणायचे, 26 चुकले, की ते बरोबर 135 होत आहेत. तर ते माझं कायम असायचं, की 74 बरोबर आणायचे, 74 बरोबर आणायचे. पण त्या नादात एक्स्ट्राच बरोबर आले आणि 78 बरोबर आले, 145 स्कोर झाला. तर म्हणणं हेच आहे, की तुम्ही जेव्हा एक व्हिज्युअलायझेशनचं महत्त्वाचं काम काय आहे, की तुम्हाला ते कितीतरी जणांना अनुभव देखील येतात. मला 2022ला अनुभव देखील आलाय, की लिटरली म्हणजे पोस्ट पाहिजे होती, एक शेवटचा अटेम्प्ट म्हणून, तर ती भेटलेलीच आहे. तर तुम्हाला काय करायचं की तुमचे जे मार्क आहेत, ते कायम तुम्हाला एक व्हिज्युअलाइज करायचे. मग त्यासाठी फक्त आता काही काहींचं असतं, की मला 140 पाडायचे. ओके. 140 पाडायला तुम्हाला 76 मार्क 76 प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे. पण त्यांना विचारलं ना, की 76 तुम्ही कसे पाडणार? तर त्याचं त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन नसतं. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणता ना 76 पाडायचे, तर तुमच्याकडं त्याचं डायरेक्ट लिटरली बायफर्केशन पाहिजे तुम्हाला, की नक्की मी ह्याच्यात एवढे, ह्याच्यात एवढे, ह्याच्यात एवढे असे मार्क पाडणार आहे. मग तुम्हाला काय बघायचं, की सपोज आता 76 असेल, की किती 24 बरोबर 24 तुम्हाला चुका. तुम्हाला 24 चुका माफ आहेत. मग तुम्हाला बघायचं, की ह्या 24 चुका मी कशा-कशात करणार आहे. पॉलिटीत 1 चूक केली. इकॉनॉमीत 3 चूक केल्या. जिओग्राफीत आपण आता 20 पैकी बघतो तर 4 चुका झाल्या. किती झाले? 1 आणि 3, 4 आणि 4 8. हिस्ट्रीमध्ये काही-काहींना अवघड जातं. 8 आणि 4 तिथं तर आपण थोडं अवघड आहे म्हणून जास्त धरू. किती झाले? 1 आणि 8 आणि 5 13. आता जर का सायन्समध्ये तुमचे आपण म्हटलं, की आपण टार्गेटच 12चं ठेवलंय, परत इथं पण 8 चुकले. आता आपण इथं बघतोय, की 8 आणि 5 13 आणि 17, 17 आणि 3 20 21 आणि इकडे मग आता तुम्हाला 3 ते 4 चुका माफ आहेत. जर का तुमचे 140 टार्गेट आहे, तर हे ह्याच्यात तुमचं शफल कायम होत राहील. तुम्हाला हे फक्त बघायचं की आणि असं नाही की हेच राहील. तुमचं हे चेंज होणार. हे आपल्याला कसं चेंज करायचंय? जसे-जसे तुम्ही पेपर द्याल, तसं-तसं तुम्हाला बघायचं आहे, की तुमचं कुठं चुका होणार आहेत, कुठं नाही होणार आहेत. जर का तुम्हाला जाणवलं, की अरे सायन्समध्ये एवढं चुकतच नाहीये, तिथलं कमी कर. तिथं तू 6च लिही. पण जर का तुम्हाला कळलं, की अरे जिओग्राफी आता 2023चा अनुभव असेल. जिओग्राफी अवघड आल्यामुळे कितीतरी रथी-महारथी बाहेर पडलेले होते. थोडं तुम्ही इकडे स्किप करा. थोडं 4च्या इथं 6 होऊ द्या. काही हे नाही. तुम्हाला फक्त हे कळलं पाहिजे, की ज्या 24 चुका आहेत ना, त्या 24 चुका मी कशा-कशात करतोय. मग तुम्हाला बघायची की आता सपोज पॉलिटीला माझी 1 चूक माफ आहे. पण पॉलिटीला जर का 2 चुका झाल्या, 3 चुका झाल्या तर ठीक आहे. तेवढे फक्त मुद्दे बघा आणि सोडून द्या. जेव्हा तुम्हाला मग जर का तुम्हाला 76 पडले, हे पडले तर फक्त चुका बघायच्या आणि पुढे जायचे. पण जर का तुमचं जे टार्गेट आहे, त्याच्यापासून तुम्ही खूप लांब आहात किंवा मग 68 बरोबर आहे. मग जर का 68 पण चांगला स्कोर आहे. पण आपलं जे आहे की ध्येय वरचंच पाहिजे. तर त्यासाठी 8 ज्या चुका आहेत त्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत ना, तर तुम्हाला बघायचं की 8 चुका नक्की मी कुठं रिकव्हर करू शकतो. आणि त्या अँगलनी जे मग आपले आधीचे जे आपण बायफर्केशन केलेलं होतं, अ, हे जे असतील, तर ह्याच्यात तुम्हाला बघायचं की ह्याच्यात चुकलंय का? मग ह्याच्यात माझं नक्की काय चुकलंय? मग हेच न चुकण्यासाठी काय करू शकतो? तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ओके. तर एवढंच माझं म्हणजे काय अशी स्ट्रॅटेजी काय रॉकेट सायन्स नाहीये. फक्त पेपर सोडवा. कारण आता एक काय झालं, की मी देखील 2024चं बघितलं आपण 2 वेळा पेपर पुढे गेलो. पहिल्या वेळी अभ्यास केला नीट की नाही का सगळं जे राहिलेलं होतं ते कव्हर केलं. नंतर परत केला, पण नंतर मग असं झालं, की अरे आता काय अभ्यास करायचा आहे? जेव्हा परत 25 ऑगस्टचे पेपर पुढे गेले. तेव्हा मग लिटरली वैतागलेलो. गणपती-बिणपती एन्जॉय केले पुण्यातला असल्यामुळे आणि जे एकदा गणपती झाले, की डायरेक्ट पेपर आणले आणि पेपर सोडवायला चालू केलं. मग लिटरली मी 30-40 पेपर सोडवले असतील. म्हणजे मला कळतच नव्हतं, की अभ्यासाची सुरुवात कुठून करू? आत्ता तरी कितीतरी मुलांचा हाच प्रॉब्लेम असणार आहे, की जे म्हणजे ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झाले, जे 28 सप्टेंबरसाठीच रेडी होते. पण काही कारणांमुळे तो पेपर पुढे गेलेला आहे. तर आपलं फक्त आता एकच बघणं आहे, की जे आत्ता म्हणजे सपोज जे तुमचं चुकलं. माझं काय म्हणणं आहे, की तुमचे 100 पैकी 80 बरोबर आले. 20 चुकले. तर जे 20 चुकले तर तुम्हाला कळतील, की माझा हा एरिया वीक आहे. हा एरिया राहिलाय. आणि आपण काय करतोय, की फक्त जो वीक राहतोय, जे चुकले तेवढंच बघत नाही. जे 50-50 वाले आहेत, त्याला देखील बायफर्केट करतोय. जे आपल्याला कंप्लीटली अननोन आहे, त्याला देखील बायफर्केट करतोय. किंवा काय-काय मस्करी-मस्करीत म्हणजे नाही का, हां, मला 3 अंक वाटला, 3 ठोकलं, बरोबर आलं. पण जर का तुम्हाला ते माहिती नव्हतं, तर तुम्ही तो तिथं टॉपिक जाऊन बघणं खूप गरजेचं आहे. तर म्हणणं हेच आहे, की तुम्हाला फक्त ह्याच अँगलने अभ्यास करायचा आहे, की जास्तीत जास्त रिव्हिजन करायची आणि पेपर तुम्ही आणून ठेवा. आत्ता देखील 2-3 दिवस आहेत. 1-2 दिवस तुम्ही त्यात देखील पेपर सोडवू शकता. गावाला गेलं तर खूप कंटाळा आला तर तिथं देखील पेपर सोडवा. पेपर सोडून तुम्ही तुमचा एरिया काढा. तो एरिया सोडवा.
परत ती सायकल रिपीट करा. म्हणजे तुम्ही 9 तारखेपर्यंत जास्तीत जास्त अभ्यास कराल. तर हा आपण सगळा परामर्श बघितलेला आहे. आपण म्हणजे म्हणणं एवढंच आहे, की तुम्ही फक्त परत-परत पेपर सोडवा. परत-परत सांगतो त्याच्यामुळे तुम्हाला कंटाळा देखील आलेला असेल. आता हे सगळं आपण थेरॉटिकल बोललो. पण त्याच्यात ही जी सुरुवात आहे, तुम्हाला एकच करायचं आहे, जे सर कायम सांगत असतात, व्हिज्युअलाइज. तर मी देखील सुरुवात तिथूनच केलेली होती. याच्या थ्रू हे मार्ग आपण अ, अवलंबत आलेलो आहे आणि ही संधी मला स्टेप अपनी दिली. ॲक्चुअली मला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचाच होता. कायमच मी सरांना देखील सांगत आलेलो आहे, की जे काही इथपर्यंत पोहोचलेलो आहे, ते स्टेप अप फॅमिलीमुळेच. म्हणजे स्टेप अप फॅमिलीचा खूप मोठा मोठा वाटा आहे. तर हेच ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची संधी सरांनी दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. जर का आपण ही स्ट्रॅटेजी असेल ऑन पेपर तुम्हाला जर का एक्झिक्यूट करताना काही प्रॉब्लेम आले, तर मी माझा नंबर देऊन ठेवतो. 8237364547. ओके. सो याद्वारे तुम्ही WhatsApp किंवा Telegram करून मला नक्कीच वेळ घेऊ शकता आणि मी तुम्हाला नक्कीच जी काही मदत असेल ती करतच राहू. याच गोष्टीवर बाकी काही नाही. अभ्यास करत राहा आणि डू लाइक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू.